जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांना मुद्रा करून मी शिवव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज मोसेखोरे पासलकर देशमुख यांची माहिती आपल्यापुढे विदित करण्यासाठी इथं उपस्थित आहे. वीर बाजी पासलकर यांच्या नावानं ओळखलं जाणारं हे मोसी नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेलं मोसेखोरे म्हणजे एकेकाळचं शिवकाळातील अतिशय महत्त्वाचं ठिकाण. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेब यांनी स्वराज्याला सुरुवात करताना जर कोणाचा प्रथम आशीर्वाद मिळाला असेल तर ते म्हणजे वीर बाजी पासलकर. आणि त्यानंतर सर्व देशमुखांना एकत्र करून त्यांचे मोड बांधून महाराजांच्या पाठीमागे मराठी राज्य करण्यासाठी भक्कम उभे राहिलेले बाजी पासलकरांचे जावई कान्होजीराव जेधे. अशा प्रकारे या दोन महान व्यक्तीचं खूप मोठं असं स्वराज्यासाठी केलेलं कार्य आहे. खरं म्हणजे वीर बाजी पासलकरांना कान्होजी जेधे यांच्या आई वडिलांचे खून झाले आणि ते चुलत्यांनी केले असा इतिहास सांगतो. तेव्हा त्यांचा सांभाळ करण्याचं काम बालपणापासून वीर बाजी पासलकरांनी केलं आणि पुढे मोठे झाल्यानंतर आपली सावित्री नावाची लेक त्यांना देऊन कान्होजीराव हे पुढे कारीचे वतनदार झाले. तेव्हा अशा प्रकारचा हा पासलकर घराण्याचा मोठा दैदिप्यमान इतिहास आहे. त्यांना यशवंतराव नावाचा किताब होता. म्हणजे पासलकर ओळखले जायचे ते यशवंतराव किताबाने. आणि मोसी नदीच्या खोऱ्यात वसलेलं हे खोरं ही मोसी नदी पुढे मुठा नदीला जाऊन मिळते. तेव्हा या खोऱ्यामधला प्रमुख गड म्हणजे कुर्डूगड. कुर्डूगडाचं नाकच होतं. कोकणामध्ये जाण्याच्या मार्गावरती असलेला हा कुर्डूगड बाजी पासलकरांचं कित्येक वेळा थांबण्याचं ठिकाण होतं. बाजी पासलकर विश्रांतीसाठी कित्येक वेळा कुर्डूगडावर जायचे किंवा आपल्या खोऱ्याचा कारभार पाहताना मोसे खोऱ्याचा कारभार पाहताना त्या कुर्डूगडावरूनच त्यांचं सर्व आपल्या खोऱ्यावर लक्ष असायचं. त्यांचं खरं म्हणजे या खोऱ्याचं मुख्य ठिकाण मोसे बुद्रुक आणि या मोसे खोऱ्याचं हे मुख्य ठिकाण असलेलं पुढे मोश्याबरोबरच अनेक तिथं प्रसिद्ध अशी गावं आहेत. तव, निगडे मोसे, सिरकोली, कुर्डू, मुगाव अशी या खोऱ्यातली प्रमुख गाव आहेत. बाजी पासलकरांचा वाडा मोश्यालाही होता आणि तवलाही होता. मोश्याला असलेला हा वाडा आणि या खालची शेकडो एकर जमीन हे पुढे वरसगाव धरणामध्ये गेली. वरसगाव धरण झालं, त्याचं पाणी सगळीकडे पसरलं, शेती सुजलाम सुफलाम झाली. परंतु ज्यांनी स्वराज्यासाठी ज्यांच्या अनेक पिढ्यांनी बलिदान केलं ते हा परिवार उद्ध्वस्त झाला आणि पुढे त्यांना पाटसला 4 एकर जमीन त्यांच्या वारसांना देण्यात आली दौंड तालुक्यामध्ये. तेव्हा अशा प्रकारचा इतिहास सांगतो. बाजी पासलकरांचं कार्य खूप मोठं आहे. एक तर भरभक्कम शर्यती त्यांना लाभलेली होती आणि त्यांच्याकडे 100 इमानी नोकर कायमचे होते. 14 शूर राजपूत त्यांच्या पदरी होते. त्यावेळेला सर्व देशमुखावरती दबदबा असलेलं हे वीर बाजी पासलकरांचं घराणं होतं. त्यांचं व्यक्तिमत्वही तसंच उदारमतवादी होतं. देशमुख मंडळीमध्ये गावावरून सीमेवरून वादावादी व्हायच्या, त्यामध्ये कित्येकांचे बळी जायचे आणि अशा वेळेला त्यांचं पुनर्वसन करण्याचं त्यांच्या कुटुंबाचं काम वीर बाजी पासलकर करत असायचे. तेव्हा अशा प्रकारे एक महान परंपरा लाभलेलं हे घराणं आहे. या मोसे खोऱ्यामध्ये जशी प्रमुख गावं मी आत्ता सांगितली तसे 3 घाट आहेत. कुंभा घाट, कावळे घाट आणि देवघाट. आणि पुढे कोकणचा मुलूक लागतो. तेव्हा बाळराजे जेव्हा 12-14 वर्षाचे होते, जिजाऊ साहेब त्यांना लाल महालात घेऊन आल्या आणि त्यावेळेला त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम बाजी पासलकर सतत करत असायचे. वीरबाजी पासलकरांचे शहाजीराजाशी स्नेहसंबंध होते आणि
शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचं चाललेलं हे स्वराज्याच्या दिशेने कार्य त्यांना आवडलं, तेव्हा या सर्व देशमुखांना एकत्र करून बाजी पासलकर आणि कान्होजी जेठे यांनी स्वराज्याचा एक भक्कम पाठिंबा तयार केला. कारण त्यावेळेला 12 मावळामध्ये 12 वतनदाराचं खूप मोठं प्राबल्य होतं. अर्थात ते पूर्वी आदिलशाहीची, त्याच्या अगोदर काही निजामशाहीची बांधील होते. परंतु जेव्हा स्वराज्याची स्थापना झाली आणि सर्वांनी स्वराज्याची शपथ घेतली, त्यावेळेला भक्कम पाठिंबा देऊन बाजी पासलकरांनी महाराजांच्या पाठीमागे उभे राहून या स्वराज्याला हातभार लावला. आणि अशा संकटकाळी की आदिलशहाचं शत्रुत्व घ्यायचं, कारण बराचसा मुलगा आदिलशहाच्या ताब्यात होता. नंतर निजामशाही नष्ट झाली आणि काही मुलूक औरंगजेबाच्या, शहाजहान बादशहाच्या आणि नंतर औरंगजेबाच्या ताब्यात होते. आणि यामध्ये हे स्वराज्य उभं राहिले. म्हणजे आदिलशहाकडे आलेला काही मुलूक हा निजामशहाचा होता आणि काही मुलूक हा मुघल बादशहाचा होता. आणि यामध्ये हे स्वराज्य उभं राहिलेलं असताना या दोन्ही शत्रूशी संघर्ष करावा लागला. आणि विशेषतः वीर बाजी पासलकर यांचं मोठं योगदान म्हणजे स्वराज्याची जी पहिली लढाई पुरंदरची लढली गेली, या लढाईचं नेतृत्व वीर बाजी पासलकरांनी केलं. त्यावेळेला त्यांचं वय 60-65च्या दरम्यान होतं. आणि अशा वेळेचा एक महायोद्धा, इतिहासामध्ये त्यांचं वर्णन करताना उत्तम शब्द वापरलेले आहे की बाजी पासलकर महायोद्धा, त्याच्या मिशा दंडा एवढ्या. म्हणजे शरीर भक्कम तेवढ्या मिशाही भक्कम होत्या आणि दराराही तेवढाच भक्कम होता. तेव्हा त्यांच्या शब्दाच्या बाहेर कोणी जाणं शक्य नव्हतं. आणि शिवाजी महाराज तर त्यावेळेला साधारणपणे 18-19 वर्षाच्या असताना बाजी पासलकर हे ह्या युद्धामध्ये पुढे झाले. फत्तेखान चालून आला आणि त्याच्याशी संघर्ष करताना बेलसरच्या छावणीवरती हल्ला केला. आणि तिथेही बाजी पासलकरांचे नातू म्हणजे कान्होजीराव जेठे यांचे पुत्र, ज्यांना पुढे सर्जेराव हा किताब मिळाला, बाजी सर्जेराव जेठे यांनी झेंड्याचे तुकडे अडचणीत आलेले असताना सोडवली आणि भगवा खाली पडू दिला नाही म्हणून महाराजांनी पुढे त्यांना किताब दिला. ते बाजी सर्जेराव जेठे हे वीर बाजी पासलकरांचे नातू होते. पुढे फत्तेखानाने पुरंदरवर हल्ला केला आणि त्यावेळेला त्यांना पिटाळून लावताना वीर बाजी पासलकर त्यांचं पाठलाग करत होते आणि म्हणत होते यांना सोडू नका, हे पुन्हा परत आले नाही पाहिजे. आणि मग त्या लढाईमध्ये बाजी पासलकर याही वयामध्ये घोडदौड करून शत्रूचा पाठलाग करत असताना आणि फत्तेखान पळून जात असताना, पाठलाग करत असताना त्यांच्यावर एका सैनिकाने भाला फेकला आणि सासवडच्या वाटेवरती वीर बाजी पासलकरांचं स्वराज्याच्या वेदीवरती पहिलं बलिदान झालं. त्यांची समाधी सासवड येथे बांधण्यात आलेली आहे. हे युद्ध शिवाजी महाराजांनी मावळ्यांनी जिंकलं, पण या युद्धाचा पहिला बळी गेला स्वराज्याचे त्या मोहिमेचे सेनापती वीर बाजी पासलकर. त्यानंतर बाजी पासलकर गेल्यानंतर त्यांचे शिक्के, कट्यार हे परंपरागतचा आलेलं वतनदारीचं प्रतीक ते सवाई बाजी पासलकर यांना देण्यात आलं. आणि सन 1660च्या मोहिमेमध्ये सिद्धीवर महाराजांनी त्यांना पाठवलं. जंजिऱ्याचा सिद्धी गडबड करत होता आणि त्या लढाईमध्ये सवाई बाजी पासलकरांचं देहावसन झालं, बलिदान झालं. तेव्हा अशा प्रकारे ही मोठी थोर परंपरा होती. त्यानंतर या घराण्यामध्ये कान्होजी, गोरखराव, सोनाजीराव, संताजीराव अशा प्रकारची अनेक शूर माणसं, शूर वारसदार या घराण्याचे होऊन गेले आणि यांनी स्वराज्याच्या अखेरपर्यंत स्वराज्याची सेवा केली. असं हे मोशेखोऱ्यातलं एक मोठं शूर घराणं. त्या मोशेखोऱ्याला जो नावलौकिक लाभला तो यशवंतराव पासलकर म्हणजे वीर बाजी पासलकर घराण्यामुळे. या धरणाला आता भरतगावमध्ये त्यांचा वाडा गेला, जमीन गेली, वतनदारीची सगळी साधनं गेली. आणि तेव्हा पुढे शासनाने त्या धरणाला वीर बाजी पासलकर जलाशय म्हणून त्यांचं नाव दिलं गेलं. आणि अशा प्रकारे एका वीराचं यथोचित गौरव करण्याचं काम शासनाने केलं. अशा या वीर बाजी पासलकर आणि त्यांच्या परिवारातील सर्व शूरवीरांना
मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.